लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। यावेळी नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। या बैठकीसाठी विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे आदी उपस्थित होते। खारगे यांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर वाढवून प्रलंबित कामे कमी करण्याच्या सूचना दिल्यात। तसेच महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना सुलभ व्हाव्यात यासाठी राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा आढावा घेतलाय। या अभियानामुळे नागरिकांना सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। पहिल्या टप्प्यानंतर 3 महिन्यांनी या अभियानाचा दुसरा टप्पा शहरी भागात राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी ई-कार्यालय प्रणालीचा प्रभावी वापर करून फाईल निपटारा जलद करण्याच्या तसेच अर्जांची वेळेत आणि पारदर्शक पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीत ई-पीक पाहणी, पाणंद रस्ते, ॲग्रिस्टॅग नोंदणी, फेरफार नोंदी, महापार पोर्टल, वनहक्क दावे आणि इमारत बांधकाम यांसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला। बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारते, रवींद्र भारते, राजेंद्र वाघ, महेश जमदाडे, किरण नाईक, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।